आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राइब करा। मतदार यादीत मतदाराचे नाव नसतील तर लवकरच नाव लावून घ्या। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद। भारत निवडणूक आयोगाने 1 जुलै 2024 या अहर्ता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे। त्यानुसार 25 जून 2024 ते 24 जुलै 2024 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेटी देऊन तपासणी पडताळणी, योग्य प्रकारे फोटो तसेच मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करण्यात येणार आहे। मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी 25 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध केली जाईल। तसेच 25 जुलै ते 9 ऑगस्ट 2024 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत। या काळातील शनिवार रविवारी दावे व हरकती स्वीकारण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे। दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत 19 ऑगस्ट 2024 पर्यंत राहणार असून 20 ऑगस्ट 2024 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी केली जाणार आहे। भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र शासन विधी व न्याय मंत्रालय यांच्याद्वारे निवडणूक कायदा सुधारणा अधिनियम 2021 अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 मध्ये सुधारणा केल्या आहेत। तद अनुषंगाने मतदान नोंदणी नियम 1960 मध्ये देखील सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार 4 अहर्ता दिनांक 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑक्टोबर या अहर्ता दिनांकावर वयाची 18 वर्ष पूर्ण करणारे व त्यावरील सर्व नागरिकांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करावी। सदर 4 अहर्ता दिनांकावर 18 वर्ष पूर्ण झालेल्या व त्यावरील सर्व नागरिकांनी www.voters.ecl.gov.in व वोटर हेल्पलाईन ॲपच्या माध्यमाने नोंदणी करावी। मतदार यादीमध्ये आपले नाव आहे हे कसे शोधण्यासाठी www.electro.research.eci.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा। तसेच आपल्या क्षेत्रातील मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा मतदार केंद्रस्तरीय अधिकारी किंवा दूरध्वनी क्रमांक 1950 यावरती संपर्क साधावा। जिल्ह्यातील नागरिकांनी आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने आपली नावे, फोटो, पत्ता व इतर बाबी मतदार यादीमध्ये तपासून घ्याव्यात। ज्यांची दुरुस्ती असतील त्यांनी दुरुस्ती करून घ्यावी व ज्या नागरिकांची नावे मतदार यादीमध्ये नाहीत अशा सर्व नागरिकांनी ऑनलाईन BLO व मतदार नोंदणी कार्यालय या ठिकाणी जाऊन आपली नावे मतदार यादीत नोंदवून घ्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे। लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे। संपर्क प्राचार्य डॉक्टर SK गायकवाड। मोबाईल नंबर 9850 36 32 02 या क्रमांकावर संपर्क साधावा। अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे, अन्यायावरती मात करणारे, अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे। अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे। महालक्ष्मीनगर शासकीय ITI कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर। मोबाईल नंबर 9850 36 32 02। आपल्याकडील बातम्या, जाहिरात, आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस, शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे। संपर्क मुख्य संपादक लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सोलापूर। मोबाईल नंबर 9850 36 32 02 शी संपर्क साधावा।